नमस्कार, मी श्रीधर गायकवाड, चेअरमन पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक मल्टीस्टेट। 1952 साली वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आपल्या या बँकेची स्थापना झाली। त्यावेळेसचे थोर समाजसुधारक दामूअण्णा पोद्दार, आर आ भट, वपू काळे या समाज धुरंधरांनी ही चालू केलेली बँक 80,000च्या ठेवी व 24,000 रुपयाची कर्जे, 46 सभासद याच्यावरती बँक पेरुगेट येथे जुन्या वाड्यामध्ये करण्यात आली। सुरुवातीला रिक्षावाले व टांगेवाल्यांची ही बँक समजून पुढे चालू लागली। काही काळानंतर रिक्षावाल्यांना लोन दिल्यानंतर ही बँक रिक्षावाल्यांची म्हणून फेमस झाली व रिक्षावाल्यांची बँक असं या बँकेचं हे करण्यात आलं। त्याच्यामध्ये जे खालच्या स्तरातले छोटे छोटे लोक होते यांना लोन देण्यामध्ये या बँकेचा खूप चांगला सहभाग आहे। कालांतराने 2007 साली सध्याचं संपूर्ण संचालक मंडळ अस्तित्वात आलं। 2007पर्यंत ह्या बँकेवर सहकार खात्याचा प्रशासक होता आणि त्या प्रशासक काळातून बँक बाहेर पडली त्यावेळेस अराऊंड 300-325 कोटीचा बिझनेस होता। तो आता 3,031 कोटीपर्यंत गेलेला आहे। गेल्या 18 वर्षात एक्सेप्ट 1 इयर करोनामध्ये कंटिन्युअसली आम्ही मिनिमम 12.5 टू मॅक्झिमम 15% डिव्हिडंड दिलेला आहे। आज बँक फायनान्शियली प्रचंड साऊंड आहे आणि फायनान्शियल जे रेशिओज आहेत, जे पॅरामीटर्स आहेत, CRER असेल, नेट प्रॉफिट जनरेटिंग कॅपॅसिटी असेल, CD रेशो असेल, सगळ्या रेशिओ या साईडच्या बँकाशी जर कम्पेअर केले तर आमच्या बँकेचे रेशिओ हे नक्कीच इतर बँकांपेक्षा चांगले आहेत। इवन परफॉर्मन्स वाईजसुद्धा इतर बँकाचे प्रॉफिट आणि आमचे प्रॉफिट जर पाहिले टोटल बिझनेस टर्नओव्हरशी तर आमचे नक्कीच चांगले आहेत। बँक प्रगतीच्या रस्त्यावर चालू लागली। बँकेत अनेक सुधारणा करण्यात आल्या। 10 नवीन शाखा बेळगाव कॅथी बँकेचे विलीन करण्याच्या धाडसी निर्णयामुळे 23 मार्च रोजी 2012 रोजी बँकेत मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा दर्जा मिळाला। बदलत्या बँकिंग व्यवस्थेच्या ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांना सुलभता, सुरक्षितता आणि वेगवान करण्यासाठी बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे। बँकिंग प्रणाली KYC कार्यरत असून IMPS, RTGS, NEFT या सोयी आपल्या बँकेत पहिल्यापासून चालू आहे आणि आता नवीन अत्याधुनिक यंत्रणा येण्यासाठी आपण लवकरच IFSC कोडसुद्धा आपल्याकडे लवकरच चालू होतो आहे। त्यामुळे लवकरच आमची बँक एका लेवलला पोहोचेल ह्याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे। तुमचं CBS असो, त्याच्यानंतर क्लाउड सिस्टीम असो किंवा तुमचं शेड्यूल दर्जा असो, या सर्वांसाठी आमचे सर्व संचालक मंडळ प्रयत्न करत आहेत आणि लवकरच आम्ही ते अचीव करू याचा आम्हाला विश्वास आहे। आणि मेन म्हणजे जे आता सगळीकडे याचं सायबर फ्रॉड वगैरे यामध्ये बऱ्याच ह्याचे सिनियर सिटीजन असतील किंवा खातेदाराचे असतील, त्यांना जो त्यांचा हार्ड अर्न मनी आहे तो त्यांना गमवावा लागत आहे। पण मला सांगायला आनंद वाटतो की या बँकेमध्ये कुठल्याही खातेदाराचं किंवा सभासदाचं कुठलीही एक पैसा ह्या सायबर फ्रॉडच्या याच्यामध्ये कुठण्याची गमवावी लागली नाही। आणि वॉक इन कस्टमर ज्याला आपण म्हणतो तशा तऱ्हेचे बँकेकडे येण्याचं प्रमाण बरंच आहे। हे शक्य कशामुळे झालं आहे तर आपले शिक्षित कर्मचारी आणि आपुलकीची वर्तणूक हे बँकेच्या प्रगतीचा महत्त्वाचा कणा आहे। किंबहुना बँकेच्या जडणघडणीमध्ये बँकेच्या सेवकांनी दिलेली ही जी सेवा आहे ही अतिशय मोलाची आणि महत्त्वाची आहे। किंबहुना त्यामुळंच बँक आज 75व्या वर्षामध्ये अतिशय डौलाने या ठिकाणी उभी आहे। आम्ही नवीन जनरेशनसाठी सुद्धा बरेच काही प्रयोग चालवत आहोत आणि काही प्रकल्प आहेत वेअर वी वॉन्ट द नाव नेक्स्ट न्यू जनरेशन अँड द जेन झी टू गेट अटॅच टू आवर बँक। त्याच्यासाठी करिअर ओरिएंटेशन, स्टार्टअप कल्चर ह्याला पण प्राधान्य देऊन आम्ही लोन लवकरात लवकर सँक्शन करतो। आमचे कार लोन्स या व्हेकल लोन्स आर सँक्शन्ड विदिन 1 आवर। आमचे पर्सनल लोन्स 2 दिवसात आम्ही पास करतो, विच इज द नीड ऑफ द आर। आणि त्याच्यामुळे यंगर जनरेशन पण अट्रॅक्ट होतो आमच्या बँकेशी। बँकिंग तर करतेच, पण महत्त्वाचं म्हणजे अलीकडे कॉन्सेप्ट निघाली कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, यामध्ये सुद्धा ती पहिल्यापासून कार्यरत आहे। गेले 15 वर्षांमध्ये बऱ्याच गोष्टी करतो सामाजिक उपक्रम म्हणून। त्यामध्ये दरवर्षी पुण्यामध्ये येणारी दिंडी असेल वारकऱ्यासाठी
किंवा त्यासाठी आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं, येथील सभासदांसाठी रक्तदान शिबिरं किंवा इतर सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो. बँकेच्या या यशस्वी कारकिर्दीची दखल घेऊन जी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबई यांनी बँकेला उत्कृष्ट बँक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. त्याचप्रमाणे 0 NPA राखलेला असल्यामुळे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन त्याचप्रमाणे बँक पुरस्काराने बँकेला सन्मानित करण्यात आलेले आहे. आगामी वर्षामध्ये बँकेने प्रगतीची काही नवीन उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत. यामध्ये आपण लवकरच अंतर्गत 3 नवीन शाखा सुरू करत आहोत. त्याचप्रमाणे राज्याबाहेरही बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्याचा बँकेचा मानस आहे व मुख्य कार्यालय व प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करून आधुनिक आणि सुसज्ज अशा मुख्य कार्यालयात स्थलांतर करणे ही बँकेची या वर्षाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. नमस्कार, मी श्रुती बहिरगावकर. महाराष्ट्राचे अनमोल रत्न या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या रत्नांची, त्यांच्या कार्याची ओळख आपण या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. सुरुवातीला जाणून घेणार आहोत अशा एका वित्तीय संस्थेबद्दल जिचा जन्म रिक्षावाल्यांची, टांगेवाल्यांची बँक म्हणून झाला, पण आज ती सर्वसामान्यांपासून ते मोठ्या उद्योगपतींपर्यंत प्रत्येकाची बँक म्हणून ओळखली जाते. पाहूया पुण्याच्या पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा थक्क करणारा प्रवास. वळूयात महाराष्ट्राच्या पुढच्या अनमोल रत्नाकडे. घरातून कसलाही व्यावसायिक वारसा मिळालेला नसताना एक तरुण पुण्यात येतो आणि स्वतःच्या जिद्दीवर उद्योग विश्व उभं करतो. केवळ कंपनी म्हणून नाही, तर कुटुंब समजून आपल्या व्यवसायाला आकार देतो. ही गोष्ट आहे त्या रत्नाची. भेटूया रास्ट प्रोजेक्ट कन्सल्टंटच्या अनिल हिंगे आणि शैला हिंगे यांना आणि जाणून घेऊयात त्यांच्या यशाचा प्रवास. ॲक्च्युली एक सामान्य कुटुंबाचाच जन्म झाला. वडील प्रायमरी टीचर, भाऊ हायस्कूल टीचर, वहिनी मॉडेल स्कूल टीचर. एक शिक्षकी पेशामधनं आलेल्या लोकांमध्ये वाढलो. मग मी माझं सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड निवडलं आणि प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी विद्यालयात सिव्हिल इंजिनिअरची पदवी घेतली. आणि त्याप्रमाणे मग मी 2002मध्ये साधारणतः पुण्यामध्ये आल्यानंतर एका कन्सल्टन्सी बिझनेस कंपनीमध्ये नोकरी केली आणि पुढे जाता जाता इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये अनुभव मिळत गेला आणि याच सेक्टरमध्ये पुढे आपण काहीतरी करूयात म्हणून या बिझनेसची सुरुवात केली. ॲक्च्युली रास्ट प्रोजेक्ट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी नसून हा एक परिवार आहे. या कंपनीमध्ये कंपनीच्या फाउंडेशन्सपासून जी लोक आहेत ती माझ्याबरोबर आहेत. जवळजवळ 100 ते 150 इंजिनियर्स आत्ता कंपनीत काम करतात. बायको शैला पार्टनर आहे घरातही आणि बिझनेसमध्येही. तिचाही सपोर्ट भरपूर मिळतो आणि या सगळ्यांच्या जीवावरती आम्ही इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट्स कन्सल्टन्सी चालू केली. बरेच मल्टीनॅशनल क्लायंट्स असतात, त्यांची रिक्वायरमेंट असते की तुम्ही आमचा प्रोजेक्ट डिझाईन करून द्या, तुम्हीच सुपरवाईज करा आणि तुम्हीच एक्झिक्यूट करा. दॅट मीन्स त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही सिंगल पॉईंट ऑथॉरिटी घ्या, मालकी घ्या प्रोजेक्टची पूर्णपणे आणि आम्हाला पूर्ण प्रॉडक्ट द्या. म्हणून आम्ही ॲज अ पार्टनर म्हणून त्यांच्याबरोबर काम करतो. आज बरेचशा 450पेक्षा जास्त मल्टीनॅशनल क्लायंट्सबरोबर आम्ही काम केली. सो दॅट इज द सक्सेस ऑफ माय कंपनी टू सर्व आवर क्लायंट्स. पुढे जाऊन कंपनी एक फॅमिली म्हणून वाढवण्याची इच्छा आहे. माझ्या वैयक्तिक कुटुंबाकरता जेवढं अपेक्षित होतं त्याच्यापेक्षाही खूप आपण पुढे आलेलो आहोत
त्यामुळं आता फक्त आपल्याकरता न जगता जे कंपनीतले लोक आहेत त्यांच्याकरता कंपनी वाढवायची आहे आणि प्रत्येक कंपनीतल्या माणसाला वाटलं पाहिजे की तो या कंपनीचा मालक आहे. मेन सगळ्यात म्हणजे रास कंपनी खूप फॅमिलियर आहे. म्हणजे माझा दृष्टिकोन असा आहे, इथं जर थांबला तर निश्चित त्यांचं भविष्य खूप छान असेल, ब्राईट असेल. आणि प्रत्येकाला ते फील अनुभवता आलं पाहिजे. याप्रमाणे कंपनीची ग्रोथ करण्याचा विचार आहे. महाराष्ट्राचे अनमोल रत्न या कार्यक्रमात आपण त्या रत्नांबद्दल बोलतोय ज्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोठं योगदान दिलं. पुण्याच्या नोबल कास्ट कंपनीचं योगदानही तितकंच महत्त्वाचं आहे. केवळ आपल्या देशात नाही तर जगभरातल्या अनेक देशांमध्ये नोबल कास्ट कंपनीचा व्यवसाय विस्तारलाय. जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचं नाव अभिमानानं कोरणाऱ्या या कंपनीबद्दल सांगतायत या कंपनीचे सर्वेसर्वा नितीन भागवत. माझे नाव नितीन भागवत. माझा जन्म पुण्यामध्ये झाला. माझं शिक्षणसुद्धा पुण्यामध्ये झाला. मी मेकॅनिकल आणि मटेरियल इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि 15 वर्ष विविध कंपन्यात पुण्यामध्ये नोकरी केली. असं करता करता मी 2005 साली माझी नोबल कास्टकॉम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालू केली. ज्यावेळेस चालू केली तेव्हा फक्त मी एकटा काम करायचं. माझ्याकडे कोणी नव्हतं. माझ्याकडे मारुती कार होती. त्या कारमध्ये मी स्वतः मटेरियल बनवायचं, सप्लाय करायचो, स्वतः चलन बनवायचं, इन्व्हॉइस बनवायचं आणि देऊन यायचं आणि स्वतःच पैसे गोळा करायचं. असं करता करता मी एक माणूस जमा केला आणि आता 20 वर्षानंतर माझ्याकडे आता 400 लोक आहेत. 50 स्टाफमध्ये लोक आहेत. माझा व्यवसाय असा आहे नोबल कास्टचा की आम्ही ॲल्युमिनियम डाय कास्टिंगचे पार्ट्स बनवतो. आता हे पार्ट्स कुठे लागतात? हे पार्ट्स ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, कमर्शियल व्हेकल, 4 व्हीलर, 2 व्हीलरमध्ये लागतात. आता 4 व्हीलरमध्ये जे इंजिन पार्ट असतात ते पार्ट्स, रेडिएटरचे पार्ट्स किंवा 2 व्हीलरचे अलॉय व्हील, सस्पेन्शन पार्ट, ब्रेक सिस्टीमचे पार्ट अशी खूप सारी डिमांड आहे. तर ते आम्ही बनवतो. त्याच्या व्यतिरिक्त नॉन ऑटोमोबाईलचे जे पार्ट आहेत की ज्याच्यामध्ये असतात की इंजिनिअरिंग पार्ट असतात, जनरल इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये सोलार असेल, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट असतील किंवा मशिनरी इक्विपमेंट असेल, पॉवर ट्रान्समिशन लाईन आहे, याचे खूप पार्ट्स लागतात. हे पार्ट्स आम्ही बनवतो. आता आम्ही असं करताना की आमची कंपनी वाढवताना एकच ध्येय ठेवलं आम्ही की आपण करताना लोकल मार्केटला कॉम्पिटर न करता की हा व्यवसाय खूप मोठा आहे, याचं पोटेन्शियल खूप आहे जगामध्ये, तर ते कसं घ्यायचं म्हणून मी एक्सपोर्टला फोकस केला. 2000 साली मी पहिला एक्सपोर्ट केला आणि आत्ता एक्सपोर्ट करता करता मी जवळजवळ 70% माझा एक्सपोर्ट करतो आहे. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा आपण स्वतःची कंपनी चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये आत्ता सध्या ऑफिस आणि वेअरहाऊस आहे. फ्युचरमध्ये तिथे मॅन्युफॅक्चरिंग करून तिथलचा पण बिझनेस घ्यायचा. त्याचं कारण असं की आमचा जो व्यवसाय आहे याच्यामध्ये बरंचसं मॅन्युफॅक्चरिंग आहे. मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं की त्याला लेबर लागतं आणि प्रोडक्शन लोकेशन लागतात. तर ही बाहेरच्या देशामध्ये त्याची कमतरता आहे की शॉर्टेज आहे आणि प्लस त्यांची कॉस्ट खूप जास्त आहे. तर भारतामध्ये हे दोन्ही गोष्टी आहेत. मॅनपॉवर ज्या अवेलेबल असल्यामुळे आपण इथं करू शकतो आणि बाहेरचे आपण खूप ऑर्डर्स आणू शकतो. तर आमचं ध्येय असं की नोबल कास्टचं की आपण जागतिक लेवलवर काम करायचं, उत्कृष्ट दर्जाची क्वालिटी द्यायची आणि उत्तम दर्जाचं माल सप्लाय करायचं आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला माल विकायचा. त्याच्यामध्ये 2च कले, युरोप आणि अमेरिका, कारण त्यांची इकॉनॉमी खूप चांगली आहे आणि तिथं खूप डिमांड आहे. आपल्या व्यवसायाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता त्याचा समाजासाठी कसा उपयोग होईल याकडे पाहणारे अगदी मोजके उद्योजक समाजात असतात. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे DS काटे. आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून, स्वतः लिहिलेल्या अनेक पुस्तकांच्या माध्यमातून समाजाला अर्थसाक्षर करण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलंय. पाहूयात. नमस्कार, मी डॉक्टर DS काटे, उद्योजक, अभियंता, अर्थविषयक अभ्यासक, संस्थापक DS काटे उद्योग समूह छत्रपती संभाजीनगर. मित्रहो, आजची बदलती परिस्थिती आणि त्या बदलत्या परिस्थितीमध्ये
चांगले निरखून निघालेली माणसं जी असतात तर त्यांची जीवन प्रवास जेवढा आपल्याला सुखकर वाटतो तेवढाच त्यांचा कष्टदायक आणि दाहकतेने भरलेला धगधगता असा त्यांचा तो जीवन प्रवास असतो. असं म्हणायला काही वावगं नाही. मलाही असंच वाटतं. माझा थोडाफार तरी खारीसारखा तरी प्रवास असा आहे. एकतर ग्रामीण भागामध्ये माझा जन्म झाला आणि आईवडिलांचं कृपाछत्र लहानपणीच हरवलं. आमच्या आजी आजोबांनी माझं शिक्षण केलं. इयत्ता 10वीमध्ये असताना मला त्यावेळेस 86% पडले आणि त्या मार्काच्या आधारे मी गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ऑफ पुणा येथे प्रवेश घेतला. इंजिनियर झालो. सिव्हिल इंजिनिअरिंगमधले वेगवेगळे प्रोजेक्ट केले. पण एवढं मात्र निश्चित आहे, प्रत्येक काम मी सचोटीनं आणि प्रामाणिकपणे केलं. शेवटी पैसा हा सर्वस्व नाही. आमच्या ग्रुपचीच टॅगलाईन आहे, आमच्या श्वासात माणूसपण. सामाजिक भान ज्या माणसाला आहे, समाज सक्षम तर आपण सक्षम. या दृष्टिकोनातून मला अर्थशास्त्राची पुढं आवड लागली आणि अर्थावर मी अध्ययन सुरुवात केलं. ही फॅकल्टी, हा भाग जरी वेगळा जरी असला तर माझी तिकडं जाण्याची इच्छा झाली. मी आत्तापर्यंत 5 पुस्तकं अर्थसाक्षरतेवरची प्रकाशित केलेली आहेत आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून त्यात लेखन केलेलं आहे. माझा उद्देश एकदमच स्वच्छ आहे की भारतामध्ये अर्थसाक्षरता कमी आहे. त्याच्यामुळं आजही असं वाटतंय की जर अर्थसाक्षर नागरिक जर असला तर तो निश्चितच भारताचा विकासाचा पाया आहे असं मला वाटतंय. या सगळ्या अनुषंगाने अर्थसाक्षरतेचं काम मी सध्या करतोय.